हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी साजूक तूप अगदी छान दाणेदार कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी ही 5-6 दिवसांची साय जमवलेली आहे, ती कोमट करून त्यामध्ये आपण पाव चमचा दही टाकलेला आहे। आता हे दही होण्यासाठी ठेवून देऊया। 5-6 तासात ते दही होतं। त्यानंतर दही झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये 1-2 तास ठेवायचं आहे। 2 तासानंतर परत काढून घेऊया आणि काढल्यानंतर थोडं नॉर्मल होईपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही। फ्रीजमधून काढल्यावर 1 तास नॉर्मल होऊ द्यायचं आणि त्यानंतर ते आपण नुसतं चमच्याने फिरवायचं आहे किंवा रवीने फिरवलं तरी चालतं। तर असं हे लोणी आणि ताक थोडंसं बाजूला झाल्यानंतर एकदम थंडगार पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत। तर थंड पाणी टाकल्यानंतर आपोआपच त्याचं लोणी बाजूला होतं आणि तुम्ही पाहू शकता लगेच 1-2-4 मिनिटातच आपलं लोणी आलेलं आहे। तर दही लागलेलं 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमधून काढल्यावर 1 तास आपण नंतर नॉर्मल झाल्यानंतरच त्याला आपण रवीने फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान भरपूर लोणी आपलं निघालेलं आहे। त्यातलं ताक असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून एकदा पाणी टाकून धुवायचं, म्हणजे तुपाला वास येत नाही। असं 2दा लोणी धुतल्यामुळं अगदी छानसं तूप होतं आणि भरपूर दिवस टिकतं। तुम्ही पाहू शकता अगदी काहीच जास्त वेळ नाही लागला आणि भांडेसुद्धा चिकट झाले नाहीत, रवीलासुद्धा आपल्या जास्त लोणी लागलेलं नाही। तर असं हे पण आपण काढून घ्यायचं आहे। त्यातलं पाणी सगळं काढून घेऊया आणि तुम्ही पाहत असाल भरपूर लोणी आपलं निघालेलं आहे। जेवढी साय होती तेवढंच लोणी। ते आता तापायला ठेवूया। तर अशाच सोप्या आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। तर हे तूप आपलं झालेलं आहे। झाल्यानंतर असं हातावर पाणी घेऊन थोडंसं त्यावर शिंपडायचं आहे आणि गॅस मोठा करून ते पाणी पूर्ण जळेपर्यंत आपण 1 मिनिट ठेवायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा। असं पाणी शिंपडल्यामुळं तुपामध्ये दाणे दाणे खूप छान होतात, रवाळ असं तूप तयार होतं। त्यानंतर असं सुती कपड्यांनी आपण ते गाळून घ्यायचं आहे। गाळणीने गाळल्या तर त्यामध्ये थोडं बारीक कण जातात आणि मग लवकर तुपाला वास येतो, त्यामुळे असं सुती कपड्यांनी तूप गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान दाणेदार तूप आपलं तयार झालेलं आहे। हे आता कितीही दिवस छान राहतं, ह्याचा वास बिलकुल येत नाही। ताजं तूप आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे अशा प्रकारे तूप नक्की ट्राय करा। पहा, तुम्ही अगदी छान दाणे तयार झालेले आहेत।